असं म्हणतोस का म्हणले? सांगा सांगा म्हणलं काका. काकाने सांगायला सुरुवात केली आणि सांगितले, नाथ महाराजाचा दृष्टांत तुला सांगतो म्हणले. ऐक, एका जनाला धने मांडलेले दुकान, देतो मोलावे न सर्व वस्तू. दुकान मान म्हणले, पण कान्या कोपऱ्यात मान लोक चौकशी रस्त्यावर बांध म्हणले दुकान. आणि साखरेच्या पोत्याच्या बारदाण्यावर जपतोस म्हणले, तुला काहीच करणं लागत नाही. खुशाल कीर्तन कर म्हणले, विठाला विठाला. मज निरंतर जागरी जागरी
गावगाव पैलवानाच्या कुस्त्या व्हायच्या, दोघाची सासरवाडी एकच. दोन्ही हिंद केसरी पैलवान महाराज रणांगणामध्ये गेले, हातामध्ये हात घातला, कानामध्ये कान गोष्ट बोलू लागले. ते सांगितलं ना, दादा माझी सासरवाडी हेच आहे, तुझी सासरवाडी हेच. आता दोघांची पाठ लावून घ्यायची नाही, दोघांचा विजय करून सासरवाडीमध्ये दाखवायचा. कसा दाखवायचा हे का सांगितलं तुम्हाला कळलं का? आता कळालं का? कळालं असेल तुम्हाला सर्वांना. पण माझ्या टाळकऱ्याचा अपमान मला करू वाटत. माझ्या टाळकऱ्याचा अपमान जरी झाला तर माझं खच्चीकरण होतंय माझ्या मनाचं. मला 8 दिवस यावं असं वाटत. म्हणून मी कार्यक्रमात काही म्हणेन, आपला विषय असा होता नाही काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागवी दादा नाही बरोबर बोलले. 7-12 जमीन तेच आहे, 40 मात्या तिथंच काम करायचंय. पण ह्या ढेल्यात करणं वेगळं आणि त्या ढेल्यात करणं वेगळं. प्रमाण चांगलं दिले ते ना, पण त्यांचं प्रमाण बंद करायचं नाही का? आपलं सहकारी माणसं आहेत म्हणून बंद करायचं नाही. कोणालाच कळत नाही बसणाऱ्या मंडळीला. मी जर नाही सांगितलं असतं तर तुला काहीच कळलं नसतं. हनुमंतरायाला का दिलं? मग हनुमंतराय एवढा वीर असताना, एवढा शूर असताना हनुमंत मांडली आहे. आता सरपंचानं जर अहमदपूरला जाऊन जर मांडणी केली तर त्याचं थोडंसं चलतंय. तंटामुक्तीचे अध्यक्ष त्यांचंही चलतंय. पण ज्याच्याकडे काहीच पद नाही त्याचं काही चलत नाही. त्याच्याकडे हनुमंतरायाने खाली मान घातली. मी जात होतो पण माझ्याकडे पद नाही. लक्ष्मण भैयानं सांगितलं, तुम्ही एवढाच पद अंगदावला दिलं, गोष्ट खरी, आपण कार्य करू शकत. आता माणसं म्हणतात ना, सोयरिकीमध्ये माणसं धाडले का? धाडले. पण बैठकीचा माणूस इथंच राहू द्या महाराज, बोलायचा माणूस मोरी धाडवा. अरे सर्व सामग्री गोळा करायचा माणूस मोरी धाडा आणि स्वयंपाक पुन्हा होईल. पण बोलका माणूस मोरी गेला पाहिजे. दादा आप्पा असं अमुक तमुक. अंगदरावला सांगितलं, अंगदराव पुकार करा तुम्ही. त्यांनी सांगितलं, पद माझ्याकडे आहे पण ताकद माझी. पद त्यांच्याकडे नाही पण ताकद त्यांची आहे. हनुमंताकडे सर्वांना हात केला. हनुमंताने खाली मान घातली. तेव्हा प्रभू रामचंद्र हनुमंताकडे बघायला लागले, लक्ष्मण भैया बघायला लागले आणि हनुमंताने खाली मान घातली. तेव्हा खाली माने घालता सर्वांना सांगितले, हनुमंत हे तुमचं काम आहे. ते सांगितलं, माझं काम आहे. पण प्रभू रामचंद्रानं म्हणल्याशिवाय काम करू शकत बघा. आज्ञा पालन करण्याची किती शक्ती आहे त्यांच्याकडे हनुमंतरायाकडे. आणि शेतीची शुद्धी करण्याकरता लंकेमध्ये गेले. रावणाची नासधूस झाली आणि हनुमंताचं मन लागणं झालं. विभीषण दादाच्या घरामध्ये धूपबत्तीचा अगरबत्तीचा श्वास आला आणि तिथं त्याला जावं असं वाटलं. आणि तिथं महाराज गेल्यावर मन लागलं आणि सांगितलं, महाराज सीता कुठे ठेवली सांगा.
अशोकवनामध्ये आहे. तुम्ही कुणाचे कोण? रामाचा दूत. पण म्हणले मरकट येवणीमध्ये खूप ताकद लावली बाबा तुम्ही येऊन राजा रावणाच्या लंकेमध्ये येऊन सीतेची शुद्धी करण्याकरता सीता कुठे ठेवली? अशोकवनामध्ये गेले, सीतेची शुद्धी केली आणि परत आले. परत आल्याच्या नंतर सभा भरली आणि सभा भरल्याच्या नंतर सांगितलं की हनुमंतरायाला काय द्यावं सांगा. काय द्यावे त्या शिवाय प्रभू रामचंद्राला खाली मान घातले, लक्ष्मणबाईला खाली मान घातले, अंगाला वडे करू लागले. यासारखं काही नाही. जेव्हा गर्दी झाली बघा, आता गर्दी झाली. रामायण सर्वाला पाठांतर आहे पण मी जरा 7 खंडात रामायण वाचतो. तुळशीदास वाचून बघा, 7 खंड आहेत रामायणामध्ये. भावार्थ रामायणामध्ये बरोबर आहे, सर्व भक्ती स्वरूपाचं भावार्थ रामायण आहे. तुम्ही म्हणता मग रामायण कसे सांगायला महाराज? पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. हे रामायण काय लावून ठेवला तुम्ही? पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला अनुसंधान रामायण आहे. विठ्ठल विठ्ठल आईच्या वचनाकरता पण रामचंद्र गादीवर बसायचे तर वनवासाला निघाले. वडिलाचं वचन, वचनानं मुली मुलीले ते वचनाचं उल्लंघन केलंय वडिलाच्या, तरी प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. रामायण तुम्हाला वाटतंय साधारण, पण ज्यानं रामायणाचा आधार घेतला, जसं पाठीवर दुग्ध बांधून माणूस पाण्यामध्ये पडला तसा बुडत नाही, तसं रामायण घेऊन चालणारा माणूस महाराज या जीवनामध्ये तर तो महाराज बुडत नाही. विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हाला. आता ते एक खारुताई म्हणतात बघा, एक पहिला धारा होता, तिच्या पाठी कीर्तनामध्ये बदल करून घेतला. आपला विषय काय झाला ते काय म्हणले होते सुरुवातीला? मी काय म्हणलो होतो तुम्हाला नाही कळालं म्हणून तुम्हाला सांगता. गाठ पडली ठका ठका वर मजाने जे तुका, म्हणून पैलवानाची कदर पैलवानानं करावं. रामगुरवाला बाग 50 शिखराचा मालक आहे, त्याची कदर दुसऱ्या 50 शिखरवाल्यानं करावं. आता हे त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये काय भरून घ्यायचं नाही, याची कदर आपल्याला नाही करत. काय घ्यायला की काय नाही तिथे त्यालाच माहीत. आम्हाला आनंद वाटत आहे आमचा मोठेपणा काय आमचं भरून घ्यायला की, पण एकही जर चुकीचा शब्द गेला त्याच्यामध्ये. आमचे महाराज म्हणायचे बंदुकीच्या गोळीनं फक्त एकच माणूस मरल, पण सभेमध्ये जर बैठकीमध्ये व्यासपीठावर जर बोलत असताना जर शब्द गेला तर 1000 माणसाचे माणसं मुंडकी तुटून जाते. म्हणून बोलत सोपी कराने करता जग गुरु तुकोबाराय सांगाले, त्यांची ताकद आहे ती म्हणण्याकरता, ते आमची म्हणण्याकरता ताकद नाही. म्हणून पायाचे वाहने पाये बरे मत पामराये काय थोरपण, पायाचे वाहने पाये बरे. मोठा घास घ्यायचा नाही मला, म्हणून लीन राहायचं, शेवकून काम करायचं. म्हणून जरी चुकलं तरी हार नाही खायची. पुन्हा पुन्हा महाराज पांडुरंगा प्रथम येऊन द्यायचं नाही. पुन्हा बदल्याचं तसलंच असते, बदल्याचं तसलंच कसा फेर जाते बघ. राजू शेतण्याकरता पुण्य द्यावं लागलं. धर्मराजाच्या नगरामध्ये गेला तसं माधव आपल्या दराडे मामाला कुठं तरी पुण्य कमी असलं तर उद्या त्यांच्या खात्यावर पुण्य पडल्याशिवाय जात नाही. म्हणून पुण्यवानानं पुण्यतिथी करायची, आपल्या वडिलांचा भार उतरायचा, याच्यातच सुख हे समावले आहे. तुम्हाला बसायला मिळते का? सर्व आता विश्वात्मके देवे येणे वाजेतले तोसावी आणि तोषोने मत द्यावे पसायला. जे खळाची व्यंकटी सांडो सत्कर्म वाढो. आता लहान आहे भूता
परस्परे पडो